मुंबईमध्ये देखील दिल्लीच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। आणि या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे हाय अलर्ट देण्यात आलेला आहे, पोलीस बंदोबस्त कसा तैनात करण्यात आलाय, या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। दिल्लीच्या घटनेनंतरून मुंबईत देखील आहे तो हाय अलर्ट दिलेला पाहायला मिळतो। ही थेट दृश्य दाखवतोय की ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची दृश्य आहेत आणि या ठिकाणी देखील पोलिसांचा हाय अलर्ट तो दिलेला पाहायला मिळतोय। विशेष करून मोठ्या संख्येने आहे ती प्रवाशांची रहदारी असते। असे जे काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, दादर स्टेशन असेल, मुंबई सेंट्रल स्टेशन असेल, हे महत्त्वाची काही स्टेशन आहेत आणि या स्टेशनवर हा हाय अलर्ट आहे तो पाहायला मिळतोय। आता नियंत्रण कक्ष येथून वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशाप्रमाणे जी दिल्लीत झालेली घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने CSTMT रेल्वे स्टेशन येथे टोटली फिजिकली आडगळीची जागा असतील किंवा जिने असतील, सबवे असेल, प्लॅटफॉर्मवरल्या इतर काही जागा असतील तर त्या सर्व जागा आपण तर चेक करतो, फिजिकली चेक केलेल्या आहेत। यापूर्वीच 1 तासापूर्वी आपण BDD डॉग जे आपले RPFचे सहकारी आहेत तर त्यांच्या डॉग्सने आपण ती सर्चिंग केलेली आहे। परत अनेक व्हिज्युअली टोटली फिक्सिंग आणि सर्चिंग करता ही चेकिंग प्रवाशांच्या बॅगाच्या संदर्भामध्ये जी डाऊटफुली असेल किंवा संशयित असेल त्या अशाच व्यक्तींच्या प्रवाशांच्या बॅगा चेक केल्या जातात। CSTMT रेल्वे स्टेशन येथे 30 ते 35 हजार साधारणतः लोक येत असतात।